हॅलो फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये आपण क्लास 10th मॅथ्स पार्ट 1 याच्यामधला लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स याची कंप्लीट रिव्हिजन पाहू. त्याच्यामधले बेसिक टर्म्स, त्याच्यावर आधारित प्रॉब्लेम्स हे सगळं या व्हिडिओमध्ये आपण पाहू. सुरुवात करूया बेसिक टर्म पासून. लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स. इफ द इक्वेशन हॅज टू व्हेरिएबल्स अँड द डिग्री ऑफ each of its variable is maximum 1, then it is called as a linear equation in two variables. For example, the general form of linear equation in two variables is ax plus by plus c is equal to 0, where a, b and c are any real numbers, and only condition here is that a and b cannot be 0 at the same time. म्हणजे a आणि b इथे एकाच वेळेला 0 असता कामा नये. तसं जर असेल, समजा a आणि b हे दोन्ही व्हॅल्यूज एकाच वेळेला 0 असतील, तर 0 into x आणि 0 into y ह्या दोन्हीची किंमत 0 होईल आणि इथं फक्त कॉन्स्टंट टर्म c शिल्लक राहील. मग ते लिनियर इक्वेशन राहणारच नाही, ती फक्त कॉन्स्टंट टर्म राहील. तर त्यामुळं ही कंडिशन इथे आहे की a and b आर नॉट इक्वल टू 0 ॲट द सेम टाइम. ह्यातला एक 0 असेल तर चालू शकेल, एक तर a 0 असेल किंवा b 0 असेल तर चालू शकेल. म्हणजे एक टर्म फक्त यातली निघून जाईल, दुसरी टर्म शिल्लक राहील. ते लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स असू शकतं. पण दोन्ही जर एकाच वेळेला 0 असतील तर ते मात्र लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल राहत नाही. So this is the general form of linear equation in two variable ax plus by plus c is equal to 0. आता याचं एक्झाम्पल जर आपण लिहिलं, a ची व्हॅल्यू समजा -3 आपण घेतली, x प्लस b ची व्हॅल्यू आपण समजा 5/2 घेतली, कारण आपण कोणताही रिअल नंबर घेऊ शकतो, into y plus c is a constant number that is 11 that is equal to 0. So this is the example of linear equation in two variable. If we have another example, √2 into x minus 11 divided by 7 into y minus 15 that is equal to 0. So this is also linear equation in two variables. त्यामध्ये एकच कंडिशन आहे की व्हेरिएबल्स त्याच्यात दोन पाहिजे आणि त्या दोन्ही व्हेरिएबल्सचा जो हायेस्ट पॉवर आहे तो 1 असला पाहिजे, मगच ते लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स तयार होतं. These are the two examples of linear equation in two variables. Now, based on this, we have one activity. We have to identify the linear equation in two variables. इथं काही इक्वेशन्स दिलेत आपल्याला 1 पासून 7 पर्यंत, आणि इथं प्रश्न असा विचारला, इज द इक्वेशन अ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. म्हणजे हे जे 7 इक्वेशन दिले तर ती लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स आहेत का? त्या पहिल्या इक्वेशनचं उत्तर आपल्याला दिलेलं आहे, येस, ॲज इट हॅज ओनली टू व्हेरिएबल्स अँड हायेस्ट पॉवर इज 1, दॅट्स वाय इट इज लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. If we consider the second equation, it has two variables x and y, but the power of x here is 2. So it will be a quadratic equation. It will not be a linear equation in two variables. So this is not a linear equation. So our answer is no. Next, √2 into x minus √5 into y that is equal to 16. इथं दोन variables आहेत, highest power त्यांची 1 आहे. So it is a linear equation in two variable. Next is 0x plus 6y minus 3 is equal to 0. आता ह्याच्यामध्ये x चा कोएफिशियंट 0 आहे, म्हणजे a ची व्हॅल्यू इथे 0 आहे, पण त्यावेळेला b ची व्हॅल्यू म्हणजे y चा कोएफिशियंट 6 आहे. सो इट इज अ लिनियर इक्वेशन. त्यानंतर पाचवं जे इक्वेशन आहे 0.3x प्लस 0y minus 36 is equal to 0, याच्यामध्ये सुद्धा दोन व्हेरिएबल्स आहेत. सो इट इज ऑल्सो लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. सहाव्या इक्वेशन मध्ये आपल्याला जे व्हेरिएबल्स आहेत ते डिनॉमिनेटर मध्ये दिले, म्हणजे 4/x plus 5/y is equal to 4. मग ह्या कंडिशन मध्ये आपल्याला असं वाटू शकतं की इथं दोन व्हेरिएबल्स आहेत, प्रत्येकाचा इंडेक्स 1 आहे, त्यामुळे लिनियर इक्वेशन आहे. पण हे जर आपण सिम्प्लिफाय केलं, म्हणजे 4 divided by x plus 5 divided by y is equal to 4 असं जर लिहिलं, तर हे सिम्प्लिफाय करायला आपल्याला क्रॉस मल्टिप्लाय करावं लागेल. दॅट इज 4 into y म्हणजे 4y मिळेल, प्लस 5 into x म्हणजे 5x, डिवायडेड बाय डिनॉमिनेटरचं प्रोडक्ट x into y xy दॅट इज इक्वल टू 4. आता हे xy जे आहेत ते आपण राईट हँड साईडला घेतले तर आपलं इक्वेशन असं तयार होईल, 4y plus 5x is equal to 4 into xy. आता लेफ्ट हँड साईडला दोन व्हेरिएबल जरी असतील, त्यांचा इंडेक्स जरी 1 असला तरी राईट हँड साईडला जी टर्म आपल्याला मिळाली 4 into x into y, तिथं x चा कोएफिशियंट, तिथं x ची पॉवर 1 आहे, y ची पॉवर सुद्धा 1 आहे, त्यामुळे एकत्रित याची जी डिग्री आहे ती 2 होते, आणि 2 जर डिग्री असेल तर ते लिनियर इक्वेशन असू शकत नाही. सो इट इज नॉट अ लिनियर इक्वेशन. म्हणजे ज्या फॉर्म मध्ये आपल्याला ते दिलं होतं त्या फॉर्म मध्ये आपल्याला जरी ते लिनियर इक्वेशन वाटत असलं तरी सुद्धा सिम्प्लिफाय केल्यावर आपल्याला लक्षात आलं की इट इज नॉट लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. आणि शेवटचं इक्वेशन 4xy minus 5y minus 8 is equal to 0,
या केसमध्ये सुद्धा 4xy आहे, याची डिग्री 2 होते, त्यामुळे हे सुद्धा लिनियर इक्वेशन नाही. So this is how we can complete the activity. Okay, the next concept is simultaneous linear equations. The definition is if we think about two linear equations in two variables at the same time, they are called as simultaneous linear equations. आता हे का म्हणजे if we think about two linear equation at the same time, हे कशासाठी करायचं? याच्या मागचं एक कारण आपण समजून घेऊया. समजा असं असेल x + y = 7, हे एक लिनियर इक्वेशन आहे ज्याच्यामध्ये दोन व्हेरिएबल्स आहेत. आता ह्याचं सोल्युशन आपण लगेच काढू शकतो. आयदर x ची व्हॅल्यू आपण जर 3 घेतली, y ची व्हॅल्यू 4 घेतली तर 3 + 4 7, किंवा x ची व्हॅल्यू 5 घेतली, y ची व्हॅल्यू 2 घेतली, 5 + 2 7. तर हे त्याचे सोल्युशन्स असे भरपूर सोल्युशन्स आपण काढू शकतो, कारण हे सोपं इक्वेशन आहे. पण प्रत्येक इक्वेशन एवढं सोपं असेल असं नाही ज्याचं सोल्युशन आपण पटकन काढू शकतो. समजा ह्याच केसमध्ये असं जर असेल की √2 × x + 5/2y = 7. आता याचं सोल्युशन आपण तोंडी काढू शकत नव्हतो, जसं याच्या आधीच्या इक्वेशनचं काढलं. तर या केसमध्ये जर आपल्याला याचं सोल्युशन काढायचं असेल तर आपल्याला आणखी एक इक्वेशन ॲट द सेम टाइम या दोन्ही व्हेरिएबल्स मधलं कन्सिडर करावं लागेल आणि मग त्याचं सोल्युशन आपण काढू शकतो. दॅट्स वाय वी हॅव टू थिंक अबाउट टू लिनियर इक्वेशन्स ॲट द सेम टाइम. त्यांना म्हणायचं सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स. आता त्याचा उपयोग करून काही एक्झाम्पल्स आपण सोडवू शकतो. हा क्वेश्चन, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स. तर ही दोन इक्वेशन्स सायमल्टेनियस इक्वेशन्स आपल्याला दिलेले आहेत, त्याचा आपल्याला दोन्हींचा एकाच वेळेला विचार करायचा. आता यांचं सोल्युशन काढायचं म्हणजेच काय, त्याच्यामध्ये जे व्हेरिएबल्स आहेत x आणि y यांच्या व्हॅल्यूज काढायचे. मग त्याच्यासाठी सर्वात अगोदर पहिली स्टेप आपल्याला अशी करायची की हे जे दोन्ही इक्वेशन दिलेले आहेत x + 7 y = 10, त्याला नंबर्स देऊया. इक्वेशन नंबर 1 and 3x - 2y = 7. दिस इज इक्वेशन नंबर 2. आता या दोन्ही इक्वेशनचं कंपॅरिझन आपण करू. ह्यामधले x चा जो कोएफिशियंट आहे तो आपल्याला इक्वल करणं जास्त सोपं आहे. पहिल्या इक्वेशनमध्ये x चा कोएफिशियंट 1 आहे आणि दुसऱ्यामध्ये 3 आहे. सर्वात अगोदर आपली पहिली स्टेप अशी असणार आहे, ही जी दोन व्हेरिएबल्स आहेत त्यापैकी कुठल्या तरी एका व्हेरिएबलचे कोएफिशियंट सेम करायचे. इथे x कोएफिशियंट सेम करणं जास्त सोपं आहे, कारण इक्वेशन 1 ला आपण जर 3 ने मल्टिप्लाय केलं तर 3 × x 3x होईल, जे इक्वेशन 2 मध्ये x चा कोएफिशियंट 3 आहेच. त्यामुळं आपण असं करू, वी हॅव टू मल्टिप्लाय इक्वेशन 1, that is multiplying इक्वेशन 1 by 3. असं केल्यानंतर ह्या इक्वेशनला मल्टिप्लाय करताना ह्यातल्या प्रत्येक टर्मला आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे 3 × x 3x होईल, प्लस 3 × 7y म्हणजेच 21y, दॅट इज इक्वल टू 3 × 10 म्हणजेच 30. हे एक नवीन इक्वेशन आपल्याला मिळालं, त्याला आपण नंबर दिले 3. आता हे इक्वेशन कशावरून तयार केलंय, इक्वेशन 1 वरून. त्यामुळे इक्वेशन 1 आता विसरून जायचं. आता दोनच इक्वेशन्स आपल्याकडे राहिले, इक्वेशन 2 आणि इक्वेशन 3. आता या दोन्हीचे कंपॅरिझन आपण करूया. या दोन्हीचे कंपॅरिझन केल्यानंतर आपल्या लक्षात असेल की x चा कोएफिशियंट सेम आहे, त्यांचे साइन पण सेम आहे. जर असं असेल तर त्यांची सबट्रॅक्शन करायची आणि साइन जर वेगवेगळे असतील तर ॲडिशन करायची. नाउ हिअर वी सबट्रॅक्ट these two equations. It is subtracting equation 3 from 2 किंवा 2 from 3. कुठल्याही इक्वेशन मधून कुठलेही इक्वेशन आपण सबट्रॅक्ट करू शकतो. आता इथे सबट्रॅक्ट करतोय आपण तिसरं इक्वेशन दुसऱ्यामधून, त्यामुळे दुसरं इक्वेशन पहिल्यांदा लिहूया. सेकंड इक्वेशन इज 3x - 2y = 7. याच्यातून सबट्रॅक्ट करायचं तिसरं इक्वेशन 3x + 21y = 30. सबट्रॅक्शन करताना आपला नियम आहे, दुसऱ्या इक्वेशन मधल्या प्रत्येक टर्मचं साइन आपल्याला बदलावं लागतं. म्हणजे हे प्लस 3x चे होतील -3x, प्लस 21y चे मायनस आणि प्लस 30 चे -30. प्लस 3x ला -3x निघून जाईल, -2 - 21 उत्तर येईल -23y, दॅट इज इक्वल टू 7 - 30 इट इज -23. y ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. -23 आपण राईट हँड साइडला घेऊया, डिनॉमिनेटरला जाते. सो -23 डिवायडेड बाय -23, 1 चा भाग जाईल आणि न्यूमरेटर डिनॉमिनेटर दोन्ही पॉझिटिव्ह असल्यामुळं y ची व्हॅल्यू मिळेल +1. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ y. आता ह्या दोन व्हेरिएबल्स पैकी एकाची किंमत आपल्याला मिळाली. हीच किंमत वापरून आपण आता इक्वेशन 1, 2 किंवा 3 वरून x ची ही किंमत काढू शकतो. आता यातलं सिम्पलेस्ट इक्वेशन आपल्याला 1 दिसतंय. सो फ्रॉम इक्वेशन 1 वी हॅव x + 7y = 10. तर ह्याच्यामध्ये आपण y ची किंमत ठेवूया
x plus 7 into y म्हणजेच 7 into 1 that is equal to 10. That is x plus 7 into 1 that's 7 is equal to 10. x ची व्हॅल्यू काढायची आपल्याला 7 आपण राईट हँड साइडला घेऊया 10 minus 7 होतील. So x is equal to 10 minus 7 that's 3. So this is the solution. X is equal to 3 and y is equal to 1 is the solution of this equation. म्हणजे या दोन व्हॅल्यू जर ह्या दोन्ही इक्वेशन्स मध्ये आपण ठेवल्या तर हे दोन्ही इक्वेशन्स सॅटिस्फाय होतील याचा अर्थ राईट हँड साइड आणि लेफ्ट हँड साइड इक्वल मिळते. सो दिस इज द सोल्युशन. वी हॅव अनदर टाइप ऑफ लिनियर इक्वेशन. त्याच्यामध्ये थोडासा आपल्याला एक पॅटर्न लक्षात येईल. 15x plus 17y is equal to 21 आणि दुसऱ्या इक्वेशन मध्ये 17x plus 15y is equal to 11. म्हणजे पहिल्या इक्वेशन मध्ये आणि दुसऱ्या इक्वेशन मध्ये x आणि y चे जे कोएफिशियंट्स आहेत ते अल्टरनेट झालेले. मग ह्या पद्धतीचा जर प्रश्न असेल तर त्याच्यासाठी एक सोपी पद्धत आपण वापरू शकतो. सगळ्यात पहिली स्टेप आपल्याला या दोन्ही इक्वेशन्सला नंबर द्यायचे. 15x plus 17y is equal to 21 equation number 1 and second is 17x plus 15y is equal to 11 equation number 2. असं जर असेल म्हणजे कोएफिशियंट्स जर अल्टरनेट होत असतील तर एक सोपी पद्धत या दोन्हींची पहिल्यांदा ऍडिशन करायची आणि सबट्रॅक्शन करायची आणि त्याच्यावरून आणखी दोन इक्वेशन्स मिळवायची जी ह्याच्यापेक्षा सिंपल असणार आहे. आपण पहिल्यांदा या दोन्हींची ऍडिशन करूया. दॅट इज ऍडिंग इक्वेशन्स 1 and 2. मग फर्स्ट इक्वेशन आहे 15x plus 17y is equal to 21 plus second equation is 17x plus 15y is equal to 11. या दोन्हीची ऍडिशन करायचे. ऍडिशन करताना आपण साइन बदलत नाही, फक्त सबट्रॅक्शन करताना बदलतो. या दोन्हीची ऍडिशन करूया. 15 plus 17 that's 32x plus 17 plus 15 that's 32y is equal to 21 plus 11 that's 32. आता ह्या इक्वेशनला थ्रू आउट आपण 32 ने डिवाइड केलं तर 32 न्यूमरेटर डिनॉमिनेटर मध्ये निघून जाईल. किंवा एक स्टेप इथे असं वाढवूया. 32x डिवाइडेड बाय 32 प्लस 32y डिवाइडेड बाय 32 इज इक्वल टू 32 डिवाइडेड बाय 32. मग इथं न्यूमरेटर डिनॉमिनेटर मध्ये 32 ला 32 प्रत्येक ठिकाणी निघून जाईल. सो इथे शिल्लक राहील x प्लस y इज इक्वल टू 1 बाय 1 म्हणजेच 1. हे आणखी एक नवीन इक्वेशन मिळालं त्याला आपण म्हणूया इक्वेशन नंबर 3. आता याच पद्धतीने आपण या दोन्हीचे तर सबट्रॅक्शन करूया. इट इज सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम इक्वेशन 1. मग फर्स्ट इक्वेशन पहिल्यांदा लिहूया. 15x plus 17y is equal to 21 minus second equation is 17x plus 15y is equal to 11. आता आपण सबट्रॅक्शन करतो त्यामुळे साइन्स बदलायचे. दुसऱ्या इक्वेशन मधल्या प्रत्येक टर्मचे. प्लस 17x चे होतील मायनस, प्लस 15y चे होतील मायनस आणि प्लस 11 चे होतील मायनस 11. मग 15x मायनस 17x उत्तर मिळेल मायनस 2x. 17y मायनस 15y उत्तर मिळेल प्लस 2y इज इक्वल टू 21 मायनस 11 दॅट्स 10. आता इथं प्रत्येक ठिकाणी आपण 2 ने डिवाइड करू शकतो. दॅट इज मायनस 2x डिवाइडेड बाय 2 प्लस 2y divided by 2 is equal to 10 divided by 2. इथे न्यूमरेटर डिनॉमिनेटरला 2 ला 2 निघून जातील आणि राईट हँड साइडला 2 ने भाग देईल 2 पंचे 10. म्हणजे इथे शिल्लक राहील मायनस x प्लस y is equal to 5 by 1 म्हणजेच 5. दिस इज इक्वेशन नंबर 4. आता ही नवीन दोन इक्वेशन्स जी आपल्याला मिळाली इक्वेशन 3 आणि इक्वेशन 4 यांच्यामध्ये x चा कोएफिशियंट सेम आहे, साइन डिफरंट आहे. यांची ऍडिशन आपण करू शकतो. दोन सायमल्टेनियस इक्वेशन्सची ऍडिशन करणं हे तुलनेनं सबट्रॅक्शन पेक्षा जास्त सोपं आहे. त्यामुळे शक्यतो जर आपल्याला चॉईस असेल ऍडिशन करायची की सबट्रॅक्शन करायची, शक्यतो ऍडिशन करायची. ह्या दोन इक्वेशनची सबट्रॅक्शन केली तरी सुद्धा उत्तर आपल्याला मिळणारच आहे, कारण y चा कोएफिशियंट सेम आहे आणि त्याचे साइन पण सेम आहे. त्यामुळे याची सबट्रॅक्शन जरी केली तरी सुद्धा उत्तर आपल्याला तेच मिळणार आहे. फक्त ऍडिशन केल्यामुळे आपलं कॅल्क्युलेशनचा जो भाग आहे तो सोपा होतो. सो ऍडिंग इक्वेशन 3 and 4. इक्वेशन 3 आहे x plus y is equal to 1 आणि इक्वेशन 4 minus x plus y is equal to 5 यांची आपल्याला करायची ऍडिशन. ऍडिशन करताना हे प्लस x ला मायनस x निघून जाईल. y plus y म्हणजेच 2y is equal to 1 plus 5 that's 6.
y ची किंमत काढायची आहे. 2 आपण राईट हँड साइडला घेऊया. 6 डिवायडेड बाय 2 होतील. 2 ने जर भाग भरला तर 3 चा भाग जाईल. सो y इज इक्वल टू 3/1 म्हणजेच ही y ची व्हॅल्यू मिळाली. आता ही y ची व्हॅल्यू इक्वेशन 1 2 3 4 कुठल्याही इक्वेशन मध्ये ठेवूया. सोपं इक्वेशन आपल्याला कोणतं दिसतंय तर 3. त्याचा आपण विचार करूया. सो थर्ड इक्वेशन इज x + y इज इक्वल टू 1. त्याच्यामध्ये आता y ची व्हॅल्यू ठेवूया x + 3 इज इक्वल टू 1. x ची व्हॅल्यू काढायला +3 आपण राईट हँड साइडला घेऊया. -3 होतील. सो x इज इक्वल टू 1 - 3 दॅट्स -2. So this is the solution. X is equal to -2 and y is equal to 3. Okay, the next method to find the solution of linear equations in two variables is the graphical method. We can use the graph to find the solution of given two linear simultaneous equations. मग याच्यासाठी आपल्याला ग्राफ ड्रॉ करावा लागेल. म्हणजे त्याचे जे इक्वेशन आहे त्या प्रत्येक इक्वेशनचा ग्राफ आपण प्लॉट करू शकतो. आणि त्या हे लिनियर इक्वेशन आहे याचा अर्थ त्याचा ग्राफ जो आहे तो नेहमी स्ट्रेट लाईनच मिळतो. मग असे दोन इक्वेशन्स असतील तर त्याचे दोन स्ट्रेट लाईन्स आपल्याला मिळणार आहेत. ते दोन्ही स्ट्रेट लाईन्स ज्या पॉईंटमध्ये एकमेकांना छेदतात तो पॉईंट म्हणजे आपलं सोल्युशन आहे. तर हे बेसिक लॉजिक ह्या मेथड मागे आहे. म्हणजे त्या दोन इक्वेशनचा ग्राफ प्लॉट करायचा आणि त्यांचा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन म्हणजे आपलं सोल्युशन. आता सगळ्यात महत्त्वाचं ही जी मेथड आहे त्या मेथडनं आपल्याला त्याचं सोल्युशन काढण्यासाठी आपल्याला त्या दोन्ही इक्वेशनचा ग्राफ काढावा लागतो. आणि ग्राफ काढायचा असेल तर आपल्याला कोऑर्डिनेट्स लागतील. मग त्याच्यासाठी आपल्याला हे अशा पद्धतीनं दोन्ही इक्वेशनसाठी दोन वेगवेगळे कोऑर्डिनेट्स टेबल तयार करायचे. त्याच्यावर बेस्ड हा ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे. क्वेश्चन इज कंप्लीट द फॉलोइंग टेबल टू ड्रॉ द ग्राफ ऑफ इक्वेशन्स. आपल्याला फक्त टेबल कंप्लीट करायचं आहे. कशासाठी? टू ड्रॉ द ग्राफ. म्हणजे आपल्याला ग्राफ काढायचं नाही, आपल्याला फक्त हे टेबल कंप्लीट करायचं. मग यातलं पहिलं इक्वेशन आहे x + y इज इक्वल टू 3 आणि दुसरं आहे x - y इज इक्वल टू 4. आता हे पहिलं जे टेबल आहे ते पहिल्या इक्वेशनसाठी आपण पूर्ण करूया. पहिलं इक्वेशन असं आहे की x + y इज इक्वल टू 3. आता ह्यामध्ये x, y आणि xy हे कोऑर्डिनेट्स आहेत. पहिल्या कॉलम मध्ये x ची व्हॅल्यू घेतलेली आहे ती ह्या इक्वेशन मध्ये ठेवूया. म्हणजे x ची व्हॅल्यू 3 घेतली प्लस y इज इक्वल टू 3. मग याच्यावरून y ची व्हॅल्यू काढू शकतो. त्याच्यासाठी हे +3 आपण राईट हँड साइडला घेऊया. -3 होतील. इट इज 3 - 3. सो y इज इक्वल टू 0. म्हणजे x ची व्हॅल्यू जर 3 असेल तर y ची व्हॅल्यू मिळेल 0. म्हणजे तो कोऑर्डिनेट्स कोणता होईल तर आपोआप 3 0. पहिल्यांदा x कोऑर्डिनेट लिहितो आपण, नंतर y कोऑर्डिनेट लिहितो. आता दुसऱ्या केसमध्ये म्हणजे दुसऱ्या कॉलममध्ये y ची व्हॅल्यू घेतलेली आहे. मग पुन्हा एकदा तेच इक्वेशन आपण लिहूया x + y इज इक्वल टू 3. आणि या इक्वेशन मध्ये आता y ची व्हॅल्यू 5 घेतलेली आहे. y ची व्हॅल्यू 5 ठेवूया इज इक्वल टू 3. x ची व्हॅल्यू जर काढायची असेल तर 5 पुन्हा एकदा आपल्याला राईट हँड साइडला घ्यायचे, -5 होतील. सो x इज इक्वल टू 3 - 5 दॅट्स -2. म्हणजे y ची व्हॅल्यू जर 5 असेल तर x ची व्हॅल्यू -2 मिळणार आहे. त्यामुळे या पहिल्या बॉक्समध्ये येईल -2. आणि मग आपला कोऑर्डिनेट आपला काय होईल तर -2 पहिल्यांदा x कोऑर्डिनेट नंतर 5. आणि शेवटची व्हॅल्यू याच्यामध्ये पुन्हा एकदा y ची व्हॅल्यू दिलेली आहे. मग x + y इज इक्वल टू 3 हे आपलं बेसिक इक्वेशन आहे. याच्यामध्ये y ची व्हॅल्यू 3 ठेवायची आहे. दॅट इज इक्वल टू 3. मग x ची व्हॅल्यू काढायला +3 पलीकडे घेतली तर -3 होतील. 3 - 3 दॅट्स 0. म्हणजे y ची व्हॅल्यू 3 असताना x ची व्हॅल्यू 0 मिळेल आणि कोऑर्डिनेट्स तयार होतील 0 3. तर अशा पद्धतीने हा टेबल आपण कंप्लीट करू शकतो. त्याच पद्धतीने हे एका इक्वेशनसाठी कोऑर्डिनेट्स टेबल तयार केलं. तसंच दुसऱ्यासाठी दुसरं इक्वेशन आहे x - y इज इक्वल टू 4. पुन्हा एकदा हे इक्वेशन पहिल्यांदा लिहून घेऊया x - y इज इक्वल टू 4. इथं y ची व्हॅल्यू पहिल्या कॉलम मध्ये 0 दिलेली आहे. मग या इक्वेशन मध्ये y ची व्हॅल्यू ठेवूया x - 0 इज इक्वल टू 4. x - 0 म्हणजेच x दॅट इज इक्वल टू 4. म्हणजे y ची व्हॅल्यू 0 असताना x ची व्हॅल्यू मिळेल 4. म्हणजे कोऑर्डिनेट्स होतील आपले 4 0. तर दुसऱ्या कॉलम मध्ये x ची व्हॅल्यू दिलेली आहे. सो x - y इज इक्वल टू 4. आता x ची व्हॅल्यू -1 आहे. -y इज इक्वल टू 4. -y लेफ्ट हँड साइडलाच ठेवूया आणि हे जे -1 आहे ते राईट हँड साइडला घेऊया +1 होते. सो -y इज इक्वल टू 4 + 1 दॅट्स 5. -y ची व्हॅल्यू 5 मिळाली, पण आपल्याला पाहिजे y ची व्हॅल्यू या टेबलमध्ये. त्यामुळे दोन्ही बाजूचं साइन बदलूया. मग -y चे +y होतील आणि +5 चे होतील मग -5. म्हणजे x ची व्हॅल्यू -1 असताना y ची व्हॅल्यू होईल -5. म्हणजे कोऑर्डिनेट्स असे होतील -1 -5. आणि तिसऱ्या कॉलम मध्ये दोन्ही कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत. तर अशा पद्धतीने ही ऍक्टिव्हिटी आपण पूर्ण करू शकतो, ज्याच्याद्वारे आपण फक्त हे टेबल कंप्लीट करायचं.
जर परीक्षेमध्ये आपल्याला फक्त टेबल कंप्लीट करा असा प्रश्न आला तर एवढंच तिथं अपेक्षित आहे, आणि ते टेबल कंप्लीट करून त्याचा ग्राफ काढून सोल्युशन काढा असं जर असेल तर हे पुढे आपल्याला सोडावं लागेल, जे आपण पुढच्या क्वेश्चन मध्ये पाहू. असा जर पुढचा प्रश्न असेल, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स ग्राफिकली, तर आपल्याला जी दोन इक्वेशन्स दिलेली आहेत त्या इक्वेशनसाठी अशा पद्धतीनं दोन वेगवेगळे कोऑर्डिनेट्स टेबल तयार करावे लागतील आणि ते प्लॉट करावे लागतील. पहिल्यांदा टेबल तयार करूया, नंतर त्याचं प्लॉटिंग करू. हे अशा पद्धतीने कोऑर्डिनेट्स टेबल तयार करू. पहिलं इक्वेशन आहे x + y = 0. आता इथं पूर्ण टेबल रिकाम आहे, म्हणजे मागच्या इक्वेशन मध्ये आपल्याला x आणि y च्या काही वेळेला व्हॅल्यू दिल्या होत्या, त्याच्यावर डिपेंडंट दुसऱ्या व्हेरिएबलच्या व्हॅल्यू काढायच्या होत्या. पण इथं आपण त्या व्हॅल्यूज काहीही घेऊ शकतो. म्हणजे समजा इथं x ची व्हॅल्यू मी 1 घेतली, तर या इक्वेशन मध्ये काय होईल, तर 1 + y = 0. म्हणजे y ची व्हॅल्यू काय होईल, +1 जर पलीकडे घेतली तर -1 होतील. म्हणजे x ची व्हॅल्यू 1 असताना y ची व्हॅल्यू -1 होईल, म्हणजे कोऑर्डिनेट्स होतील 1 - 1. तर त्याच पद्धतीने आता x ची व्हॅल्यू 2 जर घेतली तर x + y = 0 म्हणजेच काय, 2 + y = 0. म्हणजे y ची व्हॅल्यू होईल +2 पलीकडे घेतले तर -2. म्हणजे y कोऑर्डिनेट होईल -2, म्हणजे कोऑर्डिनेट होईल 2 - 2. तर त्याच लॉजिकनुसार इथं x ची व्हॅल्यू 3 असेल तर इथं x + y = 0 म्हणजे 3 + y = 0 होईल. म्हणजे y ची व्हॅल्यू होईल -3. म्हणजे कोऑर्डिनेट्स होतील आपले 3 - 3. हे याच्यामध्ये x आणि y या दोन्ही व्हेरिएबल्सचा कोएफिशियंट 1 असल्यामुळे हे जास्त सोपं झालं. दुसरं इक्वेशन ज्याच्यामध्ये x चा कोएफिशियंट आता 2 आहे, तर आता हे आपल्याला थोडंसं कॅल्क्युलेशन करावं लागेल. 2x - y = 9. मग आता इथं आपण x ची व्हॅल्यू घेऊया. समजा x ची व्हॅल्यू आपण 2 घेतली तर काय होईल, 2 × x आहे म्हणजे 2 × 2, कारण x ची व्हॅल्यू आपण आता 2 घेतलेली आहे, ती इथे रिप्लेस करूया. -y = 9. मग 2 × 2 that's 4, -y = 9. -y = +4 जर पलीकडे घेतले तर -4 होतील. सो -y = 9 - 4 5. आपल्याला y ची व्हॅल्यू पाहिजे, त्यामुळे दोन्ही बाजूची साइन बदलूया. +5 चे होतील -5. म्हणजे x ची व्हॅल्यू 2 असेल तर y ची व्हॅल्यू -5, म्हणजे कोऑर्डिनेट्स होतील 2 - 5. त्याच पद्धतीने समजा x ची व्हॅल्यू आता आपण 3 घेतली तर काय, तर हे इक्वेशन आहे 2x - y = 9. याच्यामध्ये आता x ची व्हॅल्यू 3 घेऊया, म्हणजे 2 × 3 - y = 9. मग 2 × 3 6 - y = 9. म्हणजेच -y = 9 + 6 पलीकडे घेतले तर -6. सो -y = 9 - 6 that's 3. आणि पुन्हा एकदा साइन बदलले तर y चं होईल +y आणि +3 चे होतील -3. म्हणजे y कोऑर्डिनेट त्यावेळेला असणार आहे -3. म्हणजे कोऑर्डिनेट्स असतील आपले 3 - 3. आणि आता x ची व्हॅल्यू समजा आपण घेतली 4, तर या इक्वेशन मध्ये 2 × x म्हणजे 2 × 4 - y = 9. मग 2 × 4 म्हणजेच 8 - y = 9. -y = 9 + 8 पलीकडे घेतले तर -8 होतील. सो -y = 9 - 8 that's 1. इट इज y = +1 चे होतील -1. म्हणजे x ची व्हॅल्यू 4 असताना y ची व्हॅल्यू मिळेल -1, म्हणजे कोऑर्डिनेट्स होतील 4 - 1. तर हे अशा पद्धतीने आपण पहिल्यांदा दोन कोऑर्डिनेट्स टेबल तयार करायचे. म्हणजे हा जर 4 मार्कला प्रश्न असेल तर या दोन्ही इक्वेशन्सचे दोन वेगवेगळे टेबल तयार करण्यासाठी प्रत्येकी 1 मार्क आपल्याला दिला जातो. आणि याच्यानुसार ग्राफ आपण बरोबर काढला आणि त्याचं सोल्युशन बरोबर काढलं तर आणखी 2 मार्क. अशा पद्धतीने ह्या मार्कांचं डिस्ट्रीब्युशन असतं. यामध्ये फक्त कोऑर्डिनेट टेबल तुम्ही बरोबर काढले तर तुम्हाला ह्या दोन्हीचे प्रत्येकी 1 मार्क मिळतील, आणि जर ग्राफ नाही काढला तर ते 2 मार्क मिळणार नाही. आता तो ग्राफ याचा कसा काढायचा ते पाहूया. त्याच्यासाठी हे टेबल्स आहेत, हे कोऑर्डिनेट्स आहेत, ते आपण पाहून घेऊया. पहिल्या इक्वेशनसाठी कोऑर्डिनेट्स आहेत 1 - 1, 2 - 2 आणि 3 - 3. आपल्याला ग्राफ काढायला हे पहिल्या इक्वेशनसाठी जे कोऑर्डिनेट्स आहेत ते या बाजूला लिहून घेऊया. ते कोऑर्डिनेट्स होते 1 - 1, 2 - 2 आणि 3 - 3. म्हणजे आपोआपच इथं 1 - 1 होईल, 2 - 2 होतील, 3 - 3. हे कोऑर्डिनेट्स टेबल आपण परत एकदा लिहून घेतलं या पहिल्या इक्वेशनसाठी, that is x + y = 0. In the same way, we have the coordinates table for the second equation 2x - y = 9.
आता हा ग्राफ पेपर आपल्याला असा दिला जाईल, ह्याच्यामध्ये व्हर्टिकल जो आहे तो वाय ऍक्सिस बरोबर या पेजच्या मध्ये काढून घ्यायचा, हॉरिझॉन्टल एक्स ऍक्सिस, त्या दोन्हीचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन म्हणजे ओरिजिन. आता ह्या ओरिजिनच्या एक्स ऍक्सिस वरची जे उजव्या बाजूला पॉइंट आहे तिथं आपण प्रत्येक 1-1 सेंटीमीटरवर हे पॉइंट घेऊया. 1 2 3 4 5 6 7. आपल्याला ह्या कोऑर्डिनेट टेबल वरून पाहता येईल की मॅक्झिमम कोणता पॉइंट आहे आपला, तर 5 -5. जास्तीत जास्त -5 पर्यंतच आपल्याला जायचं, त्याच्यापेक्षा जास्त मोठे पॉइंट्स नको. फक्त साइन आपल्याला कन्सिडर करायचा आहे की 0च्या राईट हँड साइडला सगळे पॉझिटिव्ह आणि 0च्या वरच्या बाजूला पण सगळे पॉझिटिव्ह असणार. 1 2 3 4 5. 0च्या लेफ्ट हँड साइडला सगळे निगेटिव्ह पॉइंट्स असणार आहेत. इट इज -1 -2 -3 -4 -5 -6. 0च्या खालच्या बाजूला सुद्धा सगळे निगेटिव्ह पॉइंट. -1 -2 -3 -4 -5 -6. आता ह्या पहिल्या इक्वेशन मधले हे जे 3 कोऑर्डिनेट्स आहेत ते प्लॉट करूया. पहिला कोऑर्डिनेट आहे 1 -1. एक्स ऍक्सिस वरचा 1, वाय ऍक्सिस वरचा -1. याचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन इथं मिळेल. देन 2 -2. एक्स ऍक्सिस वर 2, वाय ऍक्सिस वर -2 इथं मिळेल. देन 3 -3. एक्स ऍक्सिस वर 3, वाय ऍक्सिस वर -3. हे 3 पॉइंट्स आहेत. या 3 पॉइंट्स मधून जाणारी लाईन आपण काढू शकतो. तर ही तुम्ही लाईन काढत असताना पट्टीचा वापर करा म्हणजे ऍक्युरेट उत्तर तुमचं येईल. आणि त्याच पद्धतीनं दुसऱ्या इक्वेशन साठी हे जे 3 पॉइंट्स आहेत तेही प्लॉट करूया. 2 -5 म्हणजे एक्स ऍक्सिस वरचा 2, वाय ऍक्सिस वरचा -5. 3 -3 म्हणजे हा पॉइंट रिपीट होईल इथं पुन्हा एकदा. आणि 4 -1 4 आणि -1 इथं पॉइंट मिळेल. तर या 3 पॉइंट्स मधून आणखी एक लाईन आपण काढू. ही जी लाईन आपण दुसरी काढलेली आहे ते ह्या दुसऱ्या लाईनचं इक्वेशन आहे. तो ग्राफ ऑफ द सेकंड इक्वेशन इज 2x - y = 9. हा जो ग्राफ आहे तो दुसऱ्या इक्वेशनचा आहे. हा पहिला जो काढला तो पहिल्या इक्वेशनचा ग्राफ x + y = 0. आता हे दोन्ही पॉइंट्स कोणत्या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करतात तर 3 - 3 मध्ये. सो द सोल्युशन इज 3 - 3. म्हणजेच याचा x कोऑर्डिनेट 3 आहे, दॅट इज x = 3 and y = -3. तर हे याचं झालं सोल्युशन. तुम्ही ग्राफ काढताना फक्त हे जे लाईन्स इथं काढलेले आहेत रफली त्या पट्टीचा उपयोग करून काढा. पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आपल्याला एक्झॅक्ट मिळतो. सो दिस इज द सोल्युशन. परीक्षेमध्ये आपल्याला एखादा प्रश्न ज्या पद्धतीने सोडवायला सांगितलाय त्याच पद्धतीने सोडवावा लागतो. म्हणजे फक्त सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन्स असा प्रश्न असेल तर ते कुठल्याही पद्धतीने आपण सोडवू शकतो. पण जर सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन्स बाय युजिंग द ग्राफिकल मेथड असा जर प्रश्न असेल तर हीच पद्धत वापरावी लागेल तरच याचे पूर्ण मार्क मिळतील. किंवा ह्याला जोडून आणखी एक पद्धत आहे ज्याद्वारे आपण 2 सायमल्टेनियस इक्वेशनचं सोल्युशन काढू शकतो. ती पद्धत म्हणजेच डिटर्मिनंट मेथड. पण त्याच्या अगोदर डिटर्मिनंट म्हणजे काय हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. समजा हे चार नंबर्स आपल्याला दिलेत ABCD. यांचा डिटर्मिनंट म्हणजे काय हे जर ABCD या क्रमाने मांडले तर सुरुवातीला A आणि D यांचा प्रोडक्ट घ्यायचा. इट इज A × D. आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रोडक्ट कुठल्या क्रमाने घेतोय हे महत्त्वाचं आहे. A आणि D चाच पहिल्यांदा प्रोडक्ट घ्यायचा आणि नंतर B आणि C चा प्रोडक्ट घ्यायचा आणि त्यानंतर या पहिल्या प्रोडक्ट मधून दुसरा प्रोडक्ट सबट्रॅक्ट करायचा. सो दिस इज द डिटर्मिनंट. तर ह्या पद्धतीने आपण त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढू शकतो. आता ह्याचं जर एक्झाम्पल आपण एक घेतलं, समजा इथं 5 3 2 4 असं जर डिटर्मिनंट दिला असेल तर पहिल्यांदा प्रोडक्ट 5 × 4 हा करायचा मायनस दुसरा प्रोडक्ट 3 × 2. मग 5 × 4 दॅट्स 20 minus 3 × 2 6. 20 - 6 40. ह्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू आली 40. आता याचा उपयोग करून आपल्याला सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स सॉल्व्ह करायचे आहेत. मग त्याच्यासाठी डिटर्मिनंट मेथड याला दुसरं नाव आहे क्रॅमर्स रूल. तर त्याचा आपण इथे अभ्यास करूया की नेमका तो क्रॅमर्स रूल काय. त्याच्यासाठी समजा हे दोन इक्वेशन्स आपल्याला जनरल फॉर्म मध्ये असे दिले. a1x + b1y = c1, a2x + b2y = c2. ह्या दोन्ही इक्वेशन्स मध्ये x आणि y हे व्हेरिएबल्स आहेत आणि इथे a1 a2 b1 b2 c1 c2 हे त्याचे कोएफिशियंट्स आहेत. असं जर असेल तर आपण याच्यामध्ये 3 डिटर्मिनंट्स काढणार आहोत. एक म्हणजे d, दुसरा dx आणि dy. हे 3 डिटर्मिनंट्स काढल्यानंतर शेवटी हे फॉर्म्युले वापरून आपण x आणि y च्या व्हॅल्यूज काढू शकतो. आता हे 3 डिटर्मिनंट्स काढायचे कसे पहा. पहिला तर d काढताना हे a1
a2 b1 b2 हे या पद्धतीने लिहून घ्यायचे डिटर्मिनंट मध्ये. आता हे डिटर्मिनंटची व्हॅल्यू जशी आपण मागच्या एक्झाम्पल मध्ये पाहिली त्याची किंमत काढायची. ती जी काही किंमत येईल ती म्हणजे डी झाली. आता इथं बदल कुठे आहे बघा. dx ची व्हॅल्यू काढताना पहिला जो कॉलम आहे a1 a2 तो फक्त बदललाय. कशानं? तर c1 c2 न. तर एवढं लक्षात ठेवायचं. dx काढताना पहिला कॉलम d मधला बदलून c1 c2 लिहायचं आणि दुसरा कॉलम आहे तसाच. आणि dy काढताना उलट करायचं. d मधला दुसरा जो कॉलम आहे b1 b2 तो रिप्लेस करायचा आहे c1 c2 न आणि पहिला कॉलम आहे तसा. आणि एकदा का ह्या तीन व्हॅल्यूज काढल्या d dx आणि dy की या त्यानंतर हा फॉर्म्युला वापरून म्हणजे x dx by d and y dy by d या फॉर्म्युलानं आपण x आणि y च्या व्हॅल्यूज काढू शकतो. आता याच्यावर एक एक्झाम्पल घेऊया म्हणजे हे लक्षात येईल की ही मेथड आपण कशी वापरू शकतो. So the question is solve the following simultaneous equations using Cramer's rule. सर्वात आधी तर हे जे दोन इक्वेशन्स दिलेत ते एकाकडे एक मांडून घ्यायचे म्हणजे आपल्याला डिटर्मिनंट काढणं जास्त सोपं जातं. 3x - 4y = 10 दुसरं इक्वेशन आहे 4x + 3y = 5. आता ह्याच्यावरून आपल्याला पहिल्यांदा काढायचं आहे डिटर्मिनंट d. मग डिटर्मिनंट d साठी लेफ्ट हँड साइडला जी दोन इक्वेशन्स आहेत त्याच्यामधले कोएफिशियंट्स एकाखाली एक लिहून घ्यायचे. म्हणजे पहिल्या कॉलम मध्ये 3 4 दुसऱ्या कॉलम मध्ये -4 3. लगेच त्याची व्हॅल्यू काढून घेऊया. 3 × 3 9 मायनस. आता जर इथे एखादं मायनस साइन आले तर आपल्याला थोडीशी काळजी घ्यावी लागेल. पहिल्यांदा ही सबट्रॅक्शनचं मायनस साइन देऊन घ्यायचं आणि नंतर ह्या दोन्हीचा प्रोडक्ट करायचा. 4 × -4 किती तर -16. मग दोन मायनस साइन आले त्यामुळे -16 ब्रॅकेट मध्ये घेऊया. म्हणजे इथे व्हॅल्यू मिळेल 9 मायनस मायनस प्लस 16. सो 9 + 16 दॅट्स 25 ही d ची व्हॅल्यू मिळाली. तर दुसरा डिटर्मिनंट आपल्याला काढायचा dx. मग ह्याची आपली मेथड काय डेफिनेशन काय तर पहिला कॉलम बदलायचा. d मधला पहिला कॉलम 3 4 जे आहे त्याच्याऐवजी ह्या दोन संख्या घ्यायच्या कॉन्स्टंट टर्म्स 10 आणि 5. तर इथे लिहायचं 10 5 आणि दुसरा कॉलम d मधला आहे तसाच -4 3 आणि आता ह्याची व्हॅल्यू काढायची. 10 × 3 30 मायनस -4 × 5 एक संख्या पॉझिटिव्ह आहे एक निगेटिव्ह आहे गुणाकार -20 मिळेल कारण 4 आणि 5 चा गुणाकार 20 मिळतो. सो 30 मायनस मायनस प्लस 20 30 + 20 दॅट्स 50. आणि शेवटी काढायची व्हॅल्यू dy ची. dy ची व्हॅल्यू काढताना आपल्याला d मधला दुसरा जो कॉलम आहे तो बदलायचा. दुसरा कॉलम -4 3 आहे त्याच्याऐवजी काय ठेवायचं तर ह्या कॉन्स्टंट टर्म 10 आणि 5 ते पहिल्यांदा आपण रिप्लेस करूया. आणि d मधला पहिला कॉलम आहे तसाच. बऱ्याचदा आपण नंतर dx मधला पहिला कॉलम आहे तसा घेतो. d मधला पहिला कॉलम आहे तसा घ्यायचा म्हणजे हा डिटर्मिनंट dy मिळेल. तर ह्याची व्हॅल्यू काढूया. 5 × 3 15 मायनस 10 × 4 40. आता इथं काही निगेटिव्ह साइन कुठलं नसल्यामुळे यांचा प्रोडक्ट पॉझिटिव्ह मिळणार. सो 15 - 40 दॅट्स -25. आता एकदा का ह्या व्हॅल्यूज मिळाल्या तर आपल्याकडं x आणि y यांचं डिरेक्टली सोल्युशन काढण्यासाठी दोन फॉर्म्युले आहेत. x = dx / d. याच्यात dx ची व्हॅल्यू आपण काढलेली इथं 50 ती ठेवूया डिवायडेड बाय d ची व्हॅल्यू आहे 25. 25 न भाग जाईल 50 ला 25 × 2 = 50. सो 2/1 दॅट्स 2. सो x = 2 ही x ची व्हॅल्यू मिळाली. त्याच पद्धतीने y ची व्हॅल्यू काढायला आणखी एक फॉर्म्युला आहे dy / d. dy ची ही व्हॅल्यू आपल्याकडे आहे -25 डिवायडेड बाय d इज 25. -25 + 25 एकमेकाला निघून जाईल भाग 1 चा जाईल. न्यूमरेटर निगेटिव्ह आहे डिनॉमिनेटर पॉझिटिव्ह आहे तर निगेटिव्ह येईल -1/1 इज -1. So y = -1 and x = 2 is the solution of these simultaneous equations.